माझी BAच्या दुसऱ्या वर्षाची वार्षिक परीक्षा 8 दिवसांवर आली होती आणि उज्ज्वलानं डोक्यात धुडगूस घातला होता. मनातली बेचैनी सहन बी होत नव्हती आणि घरात कोणाला सांगता बी येत नव्हतं. अभ्यासात मन लागत नव्हतं. पुस्तकाच्या पानापानावर तीच दिसायची. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमधल्या माझ्या पात्रतेत बसणाऱ्या जागांसाठी 3-4 अर्ज भरून कागदपत्र जोडलं आणि गल्लीतल्या पोस्ट बॉक्समध्ये नेऊन टाकून दिलं. हा माझा 12वी पास झाल्यापासूनचा नेहमीचा उद्योग. एका दिवशी सकाळी उठून तयारी केली. बापाला मी आबा म्हणतो आणि आईला माय. आबा चहाच्या टपरीवर आणि माय जळण आणायला रानात गेली. मी घोटून दाढी खरडली, कपड्यांवर अत्तराचा फाया मारला आणि बाईकला किक मारली. मन नुसतं सैरभैर झालेलं. मानगवंडीला पोचलो. दीप्याच्या घरी गेलो. रात्रीच्या जागरणानं तो अजून झोपलेलाच होता. मी पहिल्यांदाच त्याच्या घरी गेलो होतो. आकुर्डीच्या पेठात एक दोनदा त्याच्या आईबापाची भेट झालेली असल्यामुळं ते मला तसं ओळखीतच होतं. दीप्याला मीच उठवलं. मला असं अचानक घरी पाहून त्याला नवल वाटलं. तो काय समजायचं ते समजला. दीप्या चल उठ, मला उज्ज्वलाचं घर दाखव. दीपक अर्धवट झोपीत असतानाच मी त्याला म्हणलो. आईला सकाळी सकाळी देवीच्या दर्शनाला आला वाटतं. काय रे बाबा, रातच्याला झोपला का नाही तू? दीपक कोड्यात बोला. झोप येईल तवा ना रे. पोरीनं डोक्याचं खुळखुळं केलं नुसतं. मी उत्तरलो. दीपक माझ्या तोंडाकडं नुसता पाहत होता. अर्ध्या तासात दीपकनं त्याची नित्याची सकाळची कामं उरकली आणि मला खुणावत जोडा पायात सरकवीत घराबाहेर पडलो. दीप्याच्या मागं मी चालू लागलो. सकाळी 11चा टाईम होता. ऊन चांगलंच चटकत होतं. दीपकच्या पाठी मी चालत होतो. गावच्या खालच्या अंगाला जराशे तुटक 4-5 कच्ची घरं होती. घरांपासून फर्लांगभरावर मोठं पिंपळाचं झाड होतं. झाडाच्या बांध्याला पाराचं वेटोळं होतं. दीपक पाराजवळ थांबला. त्यानं मला उज्ज्वलाचं घर दाखवलं. ती घरासमोरच्या अंगणात लहानशा जांभळीच्या झाडाच्या सावलीत भांडी घाशीत होती. तिला पाहताच मला पेढीच्या म्हसोबाची जत्रा आणि जत्रातला रहाटपाळणा आठवला. तिच्या आजूबाजूच्या घरातली कमावती माणसं उद्योगाला गेलेली दिसत होती. उज्ज्वलाच्या आणखी एका घराचंच दार फक्त उघडं होतं. मी काही एक विचार न करता तिच्याकडे निघालो. उज्ज्वलाच्या समोर जाऊन उभा राहिलो. तिचं दोन्ही हात राखेनं माखलेलं होतं. डोक्यावरचा केसांचा मोठा आंबाडा जरा सैल झाला होता. केसांच्या 2 बटी दोन्ही बाजूला लोंबत होत्या. त्या भांडी घासण्याच्या झोकावर हालत होत्या. ती एका लहानशा पाटावर बसली होती. तिनं खाली पेटीकोट आणि वर आडजुना चुडीदार खमीज घातला होता. छातीवरचा जरासा भाग उघडाच होता. तिच्या अंगावरची जांभळीची सावली वाऱ्यानं हालत होती. उन्हात तिचं रूप काचेतल्या चित्रासारखं लकाकत होतं. मी नुसतं तिच्याकडे पाहत होतो. अत्तराच्या सुगंधानं ती जराशी चमकली. तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून मला ते समजलं. तिला हा अत्तराचा सुगंध ओळखीचा वाटला असावा. तिनं मान वर केली. ती जराशी दचकली. काय वळखलं का? मी पेढीचा रावसाहेब आहे. म्हसोबाची जत्रा. उज्ज्वला माझ्याकडे नुसतं पाहत होती. तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं. ती हात खंगाळून तटकन उभी राहिली. चुडीदार खमीज नीट केलं. जराशी घाबरली पण होती ती. आप्पा आणि आई घरी नाहीत. समोर आलेल्या केसांच्या बटी मागं सारीत उज्ज्वला म्हणली. सध्या त्यांच्याशी माझं काही काम नाही. तुलाच भेटायला आलोय मी. मला का? उज्ज्वलाच्या कपाळावर हलकीशी आटी उगवली. मी आकुर्डीच्या ज्ञानवर्धिनी कॉलेजात BAच्या दुसऱ्या वर्गात शिकतोय. मग मी काय करू? तुझं लगीन गोटेवाडीच्या मुलाबरोबर ठरतंय खरं आहे का? मी कसं सांगू? तुला कसं कळलं? उज्ज्वलाच्या कपाळावरची आठी आणखी गडद झाली. ती जरा गोंधळलीही होती. खरं का नाही ते सांग, नाहीतर शपथ घालीन. खरं आहे उज्ज्वला पटकन बोलली. हातावर गोंदिवलेलं नाव तिच्या पुढं करीत मी म्हणलो. मग ह्याचं काय करायचं? तिची नजर माझ्या हातावरच्या अक्षरांवर खेळली. उज्ज्वला, मी सांगितलं होतं का गोंदायला? तू नव्हतं सांगितलं म्हणूनच विचारतोय. तू सांगितलं असतंस तर आता तू ह्या घरात नाही माझ्या घरात असतीस. उज्ज्वला, मायच्यान सांगतो, मला तू आवडलीस. बस आता तुझ्या मनात काय आहे ते सांग. मी तिला म्हणलो. तिनं ओठावरचं हसू क्षणात लपवलं. म्हणजे काय? नजराला नजर देत तिनं विचारलं.
आता हे बी मी सांगू? सरळच विचारतो, म्हणजे मी तुला आवडतो का नाही ते सांग. माझ्या ओठांमधून शब्द सुटले. त्याचा आता काय उपयोग? गोटीवाडीचं जमल्यासारखंच आहे. जमलं तर नाही ना उज्ज्वला. फुलपाखरू फुलांवरच शोभून दिसतं, वाळलेल्या गवताच्या पेढीवर नाही. मला फक्त तुझ्या मनातलं कळू दे. पोरीच्या मनाचा कोण विचार करतंय? आपण आईला मी कसं बोलू? तुला पाहिल्यापासून मी पण. तिनं पुढचं शब्द ओठातच दाबले. उज्ज्वला डाव्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरीत म्हणली, बस, मग मी उद्याच तुझ्या घरी माझ्या आईबापाला पाठवतो. मी बोललो. नको नको, तसं नको करू. मला संधी पाहून आपण आईच्या मनाचा अंदाज घेऊ दे. थोडे दिवस दे की मला. उज्ज्वला गडबडीनं म्हणाली. किती दिवस? 2, 3. उज्ज्वला जराशी थांबली. 15 दिवस. विचार करून ती उत्तरली. तवर तुझ्या साखरपुड्याची पंगत बी उठन. ती जेवायला येऊ का? मी अगतिक झालो होतो. उज्ज्वला नुसतं माझ्या तोंडाकडं पाहत होती. ती माझ्या मनाचा अंदाज घेत असावी. मी तुला आवडतो का नाही? मी तिच्या डोळ्यात अगदी खोल पाहत म्हणलो. मी तसं कुठं म्हटलंय? तिच्या डोळ्यात लाज उतरली. उज्ज्वलाच्या या वाक्यानं माझं मन कलकन खुललं. उज्ज्वला, 4 दिवसानं माझी परीक्षा सुरू होती. 15 दिवस चाललं. शेवटचा पेपर झाला की त्याच दिवशी मी इथं तुझ्या दारात उभा असणार. मी उज्ज्वलाला म्हणलो आणि तिच्या उत्तराची वाट न पाहता परत फिरलो. 10-12 पावलं चालून क्षणभर थांबलो. पुन्हा तिच्याजवळ गेलो. उज्ज्वला, मी पण तुझ्यासारखाच गरीब घरातला आहे. मात्र तू जर नाही म्हणलीस तर तो दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा समज. ही घे माझी पहिली आठवण तुझ्यासाठी. अत्तराची एक सीलबंद लहानशी बाटली मी तिच्या हातात दिली. तिचा हात कसा कोण जाणे नकळत पुढे झाला. तिनं ओठ उघडले. तिला काहीतरी बोलायचं होतं कदाचित. मी पुन्हा वळलो आणि पिंपळाच्या पाराकडे चालू लागलो, जिथं दीपक बसला होता. अत्तराची बाटली उज्ज्वलाच्या हाती देताना तिच्या हाताचा झालेला अलगद मऊ स्पर्श अंगावर रेंगाळत होता. तिची ती निमुळती लांब सडक नाजूक बोटणे टपोऱ्या डोळ्यातली लाज डोळ्यांपुढे जात नव्हती. काहीतरी बोलण्यासाठी तिचे उघडलेले ओठ आणि त्यापुढे पांढऱ्या शुभ्र दातांची किनार, कपाळाच्या दोन्ही बाजूनी केसांच्या बटा, चेहऱ्यावर हलकासा घामाचा लेप. उज्ज्वला जशीच्या तशीच आठवत होती. मी दीपकबरोबर यंत्रासारखा चालत होतो. का उघडले होते तिने ओठ? काय बरं बोलायचं असावं तिला? पुढच्या गल्लीच्या वळणावर मी एकदा मागं वळून पाहिलं. तेव्हा उज्ज्वला जिथं भांडी घाशीत होती तिथूनच एकटक माझ्याकडे पाहत होती. आता तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू दिसत होतं. जांभळीच्या झाडाची सावली कलली होती. भांडी सावलीत आणि ती उन्हात होती. तिची सावली तिच्या पायात होती. मी आणि दीपक त्याच्या घराकडे जात होतो. BASYचा एक पेपर संपत होता. मी कसा अभ्यास करीत होतो ते मला बी कळत नव्हतं. मराठीचे 2 पेपर्स, मराठी भाषाशास्त्र आणि नाट्यशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, संख्याशास्त्र आणि मानव व वंशशास्त्र. पेपर 7 होते, पण अधूनमधून सुट्टी होती. रोज रात्री पुढच्या पेपरची तयारी करताना मन उज्ज्वलाबरोबर संसार सजवायचं स्वप्न पाही. मी अभ्यासात कमी आणि उज्ज्वलाच्या विचारातच जास्त रमत होतो. रात्री उशिरा झोपलो की स्वप्नात बी उज्ज्वलाच यायची. माझ्या स्वप्नात कधी आमचं लग्न यायचं. अक्षता पडल्यावर माईकडून उज्ज्वलासाठी घडवून आणलेलं मंगळसूत्रच हरवलेलं स्वप्नात असायचं. एक म्हातारी बाई माझ्या उपारण्याची आणि तिच्या शालूच्या कोपऱ्याची गाठ मारण्याचा खूपदा प्रयत्न करी, पण तिच्याकडून गाठच बसत नसे. मी खडबडून जागा व्हायचो. तेवढ्या रात्री माझा मी स्वप्नाचा अर्थ लावीत बसायचो. मी घाबरून जायचो अन अस्वस्थही व्हायचो. एकदाचा शेवटच्या पेपरचा दिवस उजाडला. राज्यशास्त्राचा पेपर होता. सकाळी तयारी करून बाईकवर कपडा फिरवीत होतो. मनात ठरवलं होतं, पेपर दिला की तसंच उज्ज्वलाच्या घरी जायचं. आणि पोस्टमन दिलीप मानकर घरी आले. रावसाहेब, तुझं पाकीट आलंय. केंद्र शासनाच्या अँटी करप्शनचं दिसतंय, ते म्हणले. अहो नाना, ती लेखी परीक्षा पास होऊन 8 महिने झालेत. त्याचं आता आणखी काय आलंय? मी पोस्टमनला बोललो. सुखदुःखाचे आणि आनंदाचे खलिते घ्यायचं काम आमचं आहे बाबा. गोड बातमी असेल तर पेढे द्यायचे तेवढे विसरू नको, म्हणत त्याने एका रजिस्टरवर माझी सही घेतली आणि पुढे निघून गेले. वय नाना,
नक्की, अगदी आयच्यान. पाकिट उघडीत मी म्हणलो. आतला कागद वाचू लागलो. डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मला दुसऱ्याच दिवशी अहमदाबादला ACBच्या मुख्यालयात फिजिकल टेस्ट आणि मुलाखतीसाठी हजर व्हायचं होतं. त्याच्यात पास झालो तर लगेच 15 दिवसाचं प्रशिक्षण होणार होतं. माय घर सारवीत होती. तिला सांगितलं. तिला आनंद झाला. बाईकला किक मारली. टपरीवर आबाला पण ही गोड बातमी सांगितली आणि तसाच आकुर्डीला गेलो. शेवटचा पेपर द्यायचा होता. त्याच दिवशी रात्री निघावं लागणार होतं. पेपर दिला आणि दीपकला घेऊन मानगवंडीला निघालो. मोठी तिसरी पहार ढळली होती. तिरपी उन्हं जास्तच चटकत होती. कानाला झाड्यांचा फटका बसत होता. मी दीपकला बाईकवरून येतानाच मला नोकरी मिळाल्याचं सांगितलं. थेट उज्ज्वलाच्या दारापुढं बाईक थांबवली. तिच्या घराला कुलूप. शेजारी विचारलं. सर्वजण उज्ज्वलाची बहीण सुजाताच्या मुलाच्या बारशाला गेले होते. मन खट्टू झालं. पिंपळाच्या पारावर आलो. दीप्या, एक काम करशील? मी वहीचे एक कागद फाडीत दीपकला म्हणलो. कळलं मला. लिव काय लिवायचंय ते, दीपक बोलला. मी 4-5 ओळीची एक चिठ्ठी खरडली. तिच्यात माझा एक पासपोर्ट साईजचा फोटो घातला. तिनं तिच्या आईबापाला दाखवावा म्हणून, आणि फोटो सकट ती चिठ्ठी दीपकच्या हातात दिली. अहमदाबादला निघावं लागणार म्हणून सांगितलं होतं. बाईकवर बसलो. दीपकला त्याच्या घरी सोडलं. दीप्या, लेका इसरू नको, नाहीतर सगळी गडबड व्हायची, मी पुन्हा त्याला जतावून सांगितलं आणि पेढीच्या वाटेला लागलो. बॅग भरायची होती. तयारी करायची होती. केंद्र सरकारच्या ACBमध्ये ज्युनियर क्लार्कची नोकरी मिळाली होती. मनात उज्ज्वलाबरोबर संसार सजवायचं स्वप्न आणखीनच गडद होऊ लागलं. तरीही मनात धाकधूक होती. उज्ज्वलाच्या आईबापानं मी अहमदाबादहून प्रशिक्षण घेऊन यायच्या आधीच जर तिचं लग्न उरकवून टाकलं तर? मनाची विचित्र अशी अवस्था झाली होती. एकीकडे आनंद तर दुसरीकडे भीती दाटली होती. माझी बाईक पेढीच्या डांबरी रोडनं सुसाट धावत होती.